सिम्प्लिफिकेशनच्या क्वेश्चनचं उत्तर तेव्हाच बरोबर निघतं ज्यावेळेस तुमचं बेसिक क्लिअर असेल. या ठिकाणी बघा व्हॉटच्या डोक्यावर हाफ आहे. व्हॉटच्या डोक्यावर हाफ म्हणजे काय होते तर वर्गमूळ होते. याला आपण या पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. यावर आधारित एक क्वेश्चन आपण घेतलेला आहे. 378 अधिक व्हॉटच्या डोक्यावर हाफ इज इक्वल टू 25% ऑफ 24 से मायनस 192. या ठिकाणी बेसिकली आपण काय करणार आहोत तर 378 आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. यस 378 आपण या ठिकाणी लिहून घेणार आणि देन मग आपण त्याच्यावर सुरुवात करणार. आता प्लस हे तर तुम्हाला मी सांगितलं की कोणत्याच संख्येच्या डोक्यावर जर हाफ असेल तर आपण त्याला वर्गमूळामध्ये टाकू शकतो. म्हणजे या ठिकाणी थेट आपण वर्गमूळ असं घेतलेला x मध्ये बरोबर. या ठिकाणी आणखी तुम्हाला एक सांगतो की बेसिक काय असते की टक्केचं चिन्ह जर असेल तर त्याच्यात पुढचे ऑफच्या पुढचे 2 शून्य कट करायचे असते. म्हणजे याचा गुणाकार तुम्ही डायरेक्टली थेट या ठिकाणी टाकू शकता. 25×100 हातचे आले या ठिकाणी काय तर 10. 25×100 म्हणजे हातचे आले 10. आता 25 दोन्ही 50 न 10 किती होते 60 होते. म्हणजे या ठिकाणी 6 आले मायनस 192. इकडचा जो पार्ट आहे तो मायनस करूया. मायनस केल्यानंतर या ठिकाणी 8 येतात. हातचा 1 10 म्हणजे या ठिकाणी येतं 408. 408 आल्यानंतर हे 378 आहे मित्रा प्लस अंडररूट मध्ये x. आता अंडररूट x ची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची असेल तर हे 378 आपल्याला इकडे मायनस करावे लागतात. मायनस 378 मायनस जर केले तर या ठिकाणी 8तून 8 गेले 0 राहिले. 10तून 7 गेले 3 राहिले. हातचा 1 म्हणजे 30 आले. आता या ठिकाणी बघा अंडररूट मध्ये x बरोबर 30. या ठिकाणी पुन्हा बेसिक आला आणि ते बेसिक आपण क्लिअरच केलेलं आहे. जर अंडररूट मध्ये कोणती जर संख्या असेल तिला जर कट केलं तर बरोबरच्या पुढच्या संख्येचा वर्ग होत असतो. म्हणजे x बरोबर 30चा वर्ग म्हणजे 900 होते. सो प्रॉपर आन्सर येते याचं 900.